ग्लोव्ज घातलेच. एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर आज मी निघाली, आज सॅटरडे, आणि आज मी तडकती भडकती धूपमध्ये निघाले पुण्यामध्ये. कर्वेनगर, कोथरूड सगळं फिरायचं आहे आज मला. FC रोड पण जाणार आहे जर वेळ भेटला तर. आणि कशासाठी जाते हे तुम्हाला आल्यानंतर सांगेल, कारण माझ्याकडे अजिबात वेळ नाही. मला 12:30पर्यंत पोहोचायचं आहे आणि ऑलरेडी 11:15 झालेले. तर चला मी पटकन निघते आणि पूर्ण पॅक होऊन जाणार आहे मी, कारण टॅनिंगचं आपल्याला रिस्क घ्यायची नाही आहे. सो चला. बघा मी अशी पूर्ण पॅक होऊन चालली आहे. हाताला हँड ग्लोव्ज घातलेच. शूज घालायची इच्छा आहे, बट परत काढावं लागेल म्हणून शूज नाही घालणार आहे. आणि माझं वेट कमी झालं यार. बघा रिझल्ट दिसतोय समोर लगेच. ओके, तर चलो मी जाते तिथं, तुम्हाला पण दाखवते आणि आल्यानंतर तुम्हाला भेटते. आज सकाळ थोडी उशिराली, अलार्म बंद करून पुन्हा मी हसली. केस विस्कटले चेहऱ्यावर झोप. एक दोन तीन इतना टाइम थोड़ा तर काय झाले, मी घरी आणि 12 वाजता गेले होते. आत्ता आले आणि हिचंच काम होतं, हिच्या कामासाठी गेले होते आणि हिच्या नादात माझा एवढा मोठा खर्च पण झाला. कोण कर म्हणलं होतं? मग एवढं 5 तास कुठं थांबायचं होतं. मग मी फिरले इकडं तिकडं त्या एरियात, FC रोडला वगैरे गेले आणि घेऊन आले एवढे मोठे शॉपिंग करून. हे बघा एवढं बोरिया बिस्तर पोतं भरून. तर आता अगोदर फ्रेश होते आणि मग तुम्हाला दाखवते काय काय शॉपिंग केली. तर काय झाले, मी फायनली फ्रेश आणि मी न्यू घेतलेला नाईट ड्रेस घातलाय. आता FC रोडवरून घेतला आणि खूप जास्त सुंदर वाटतोय. मी तुम्हाला फुल लुक दाखवेलच. त्या अगोदर मला तुम्हाला शॉपिंग दाखवायची आहे. आणि मी तुम्हाला सांगू का, मी ह्याच्या अगोदर एकदा गेले FC रोडला आणि तिकडची मी तुम्हाला व्हिडिओ पण टाकला होता, ब्लॉग पण. बट त्यावेळेस मला एवढं जास्त माहीत नव्हतं. आणि यावेळेस ना मी एका ठिकाणून खालून घुसले, मध्ये एवढं जास्त मोठं मार्केट होतं. म्हणजे मी मागच्या वेळेस ना फक्त वरचे जे शॉप होते ना तेच फिरले होते, मध्ये गेलेच नव्हते. माझ्या बड्डेच्या वेळेस गेले होते मागच्या, ते आत्ता गेले मी परत. तर मध्ये गेले आणि एवढं काय 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 होतं. आणि मी आज माझी बार्गेनिंग स्किल खरी म्हणजे मला कळाली. मी हा नाईट ड्रेस 750चा 600ला करून घेतला. कॉर्ड सेट घेतला एक, तो 750चा 500ला करून घेतला. त्याच्यापेक्षा पण कमी होऊ शकला असता, बट मलाच त्याच्या खाली बोलायचं हे वाटत होतं म्हणून नाही केलं. बट नाईट ड्रेस कसला भारी आहे, खूप कम्फर्टेबल. आणि मेन म्हणजे आज मी सगळं व्हाईट कलरची शॉपिंग केली आहे. तर सगळं ऑलमोस्ट असं व्हाईट झालं आहे, ऑफ व्हाईट झालं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या अगोदर भिंगरी म्हणून एक एक्झिबिशन होतं DP रोडला, कर्वेनगरला, महालक्ष्मी लॉन्सला. तर तिकडे पण गेले होते. तर तिकडे तर बापरे एवढ्या भारी व्हरायटी होत्या. आणि मला ज्या वस्तू पाहायच्या होत्या खूप दिवसांपासून, म्हणजे कपड्यांमध्येच वस्तू नाही, तर ते मला तिथं गेल्याबरोबर भेटलं. आणि तिकडे माझे एवढे जास्त फॉलोअर्स भेटले. मला एक्सपेक्ट नव्हतं की तिकडं कोणी भेटेल म्हणून, बट एवढे जण भेटले. एवढे म्हणजे आपल्याच फॉलोअर्सचे 4-5 फॉलोअर्सचे तिकडे तर स्टोर होते, शॉप होते. ते बघून मला खरंच खूप भारी वाटत होतं. आणि मी तिथं गेले होते व्लॉग बनवायला म्हणून नव्हते गेले.
जस्ट मी गेले होते बघू काय आहे का नवीन, आणि एक्झिबिशनमध्ये ना खरंच खूप भारी भारी वस्तू असतात. तर म्हणलं गेले आणि तिकडून पण काय काय उचलून आणलंय आणि FC रोडवरून पण खूप काय उचलून आणलंय. तर ते सगळं तुम्हाला आता मी दाखवते आणि खूप एक्सायटेड आहे मी. म्हणून म्हणलं हा नाईट ड्रेस तुम्हाला दाखवण्यापेक्षा डायरेक्ट घालूनच बसते, याच्यावरच तुम्हाला व्हिडिओ शॉपिंग दाखवते. तर चला पटकन एक एक करून तुम्हाला दाखवते. आय होप मी तुम्हाला दिसत असेल, मी आडवा लावून बसली आहे व्हिडिओ ह्याच्यामध्येच. तर हा असा नाईट ड्रेस आहे. फुल स्लीवचा मी पहिल्यांदा घेतलाय आणि गरमी येते पण तरी पण घेतलाय, कारण एवढं काय असं वाटत नाही आणि खूप कापड एवढं भारी आहे ना याचं, एकदम कम्फर्टेबल असं एकदम छान वाटतंय. आणि मी जेव्हा मागच्या वेळेस गेले होते तेव्हा मला नाईट ड्रेस नव्हते भेटलेले तिकडं, तर आता भेटलं. आणि नाईट ड्रेसचे तर मी खूप जास्त फॅन आहे, त्यामुळे घेऊनच आले. माझा विचार होता 2-3 अजून वेगळे घ्यायचे, बट तेवढे डिझाईन वगैरे नाही आवडले मला. हाच चेरीवाला, चेरीच आहे, खूप आवडला. आता मेंटेनन्स खूप जास्त आहे या ड्रेसचं, आणि मेन म्हणजे मी अशाच कलरमध्ये सर्व काही आज आणलेलं आहे. तर चला दाखवते. अगोदर तुम्हाला मी ना जे एक्झिबिशनमधून घेतलं ना ते दाखवते. तर पहिले तर किती जोड आहे हा, किती जोड आहे माझं जो दररोजचा त्याच्यात सांगितलं. चॉकलेट एका दिवसात संपवायला नाही आणले होतं म्हणून मी काढला. तर एक्झिबिशन मधून मी चॉकलेट पण आणले होते, ड्रायफ्रूटचे चॉकलेट. तर ते पण. तर पहिले तर आहे हा बाथरोब. हा बाथरोब मला एवढ्या दिवसांपासून मी इन्स्टाला बघत होते पण मला ऑनलाईन कुठंच नाही भेटला. आणि आज एक्झिबिशन मध्ये गेल्याबरोबर एक स्टोर दिसला आणि तिथे हा लावलेला होता. दुसरे पण भरपूर व्हरायटीज होत्या, बट हाच मला कलर आणि हीच डिझाईन पाहिजे होती, सो हा मी घेतला. खिसा आहे, खिसा बघा, हा दोन्ही साईडने खिसा आहे, खूप सुंदर. आणि मी प्राइस पण सांगते. तर हा आहे 1200चा. खूप असा एकदम मस्त मस्त वाटतोय. आणि हा पण व्हाईट कलर मध्येच घेतलाय मी. त्यानंतर दुसरी गोष्ट एक्झिबिशन मधून घेतलेली, हा व्हाईट टॉप, सेम त्याच्यावर मॅचिंगच झालंय हा. तर हा आहे 900चा असा पूर्ण, आणि खूप जास्त एकदम फ्रेश कलर, किती असं अट्रॅक्टिव्ह दिसते है ना. तर त्यानंतर एक्झिबिशन मधून हे 2 घेतले, हे 2च घेतले, आणि चॉकलेट एक ड्रायफ्रूट वाले. त्यानंतर आता FC रोडवरून काय काय घेतलं ते दाखवते. तर पहिले तर हा नाईट ड्रेस घेतला मी जो घातलाय तो. त्यानंतर आहे हा कॉर्ड सेट, हा टॉप. तुम्ही जर माझा व्हिडिओ बघून जात असाल FC रोडला तर हा तुम्हाला 750ला सांगतील, तर तुम्ही 500 रुपयापर्यंत बार्गेनिंग करू शकता आणि त्याच्या खाली पण करू शकता. हा टॉप आहे असा, आणि ह्याच्यावर पॅन्ट मस्त अशी पॅन्ट, सुंदर आहे ना. तर हा एक घेतला मी तिकडून. त्यानंतर आहे शॉर्ट कुर्ती घेतल्या. तर एक एक करून दाखवते. ह्या 500च्या 3 कुर्ती. ही एक मस्त अशी जीन्सवर घालायला. तसं मी फुल स्लीव्ज मध्ये बघायला गेले होते, पण मला हे स्लीवलेस आवडलं तर मी घेतलंच. हे एक कॉलरवाली, कॉलरचे ड्रेस मला खूप जास्त आवडतात. आणि ही एक तर असे ही एवढी शॉपिंग होती. अजून नाही झालं. तर असं मस्त माझं टाइम वेस्ट करून मी एवढे सगळे कपडे घेतले. टाइम वेस्ट नाही, पैसे वेस्ट केले ॲक्च्युली, कारण टाइम तर माझ्याकडे होताच, मला थांबायचंच होतं. मी कोथरूडवरून परत इकडं नव्हते येऊ शकत, परत तिकडं जायचं म्हणजे हे शक्य नव्हतं. त्यामुळे मी फिरले आणि फिरता फिरता एवढी शॉपिंग करून घेतली. सो जाऊ द्या, हे मला लागणारच आहे. आणि हे पण बघा, हे पण मॅचिंग झाले बाथरूमवर आणि त्या टॉपवर सिमिलर घेतले. कलर तुम्ही सगळ्यांचे कलर बघा, ऑफ व्हाईट काहीच, फक्त तो ग्रे कलरचा टॉप आहे हा वाला, नाहीतर सगळं सेम आहे. ओके, तर चला आता हे सर्व कपाटात मी अरेंज करून ठेवते. तर गाईज झाला माझा आराम बेराम सगळं. आता जेवण करायचंय, त्या अगोदर म्हटलं व्लॉग एंड करू. आणि बघा, मी तुम्हाला काय सांगू, एवढं स्किनबद्दल वाटतं तुम्हाला, बट ज्याची सेन्सिटिव्ह स्किन असते ना त्यालाच खरं काय ते सगळं स्ट्रगल, तेच काय सहन करते ते त्यालाच माहिती.
मी काल तुम्हाला माहीत असेल जर मी व्लॉग बघितला असेल तर मी काल 4 वाजता उठले होते दुपारी. उठल्यावर अगोदर कपडे वाळू घालायला गेले गॅलरीमध्ये आणि 4 वाजताचं ऊन किती कडक असतं. तर मग गेले, फेस वॉश केलेला होता, चेहऱ्याला काहीच लावलेलं नव्हतं, दुसरं काहीच नव्हतं, एकदम असं नवीन नवीन होते. तर मग मी गेले बाहेर आणि एवढं ऊन लागलं. मी पटकन तरी यायचं मध्ये ट्राय केलं, बट लागायचं होते, लागलं. आणि आता त्याच्यामुळे हे बघा इथं एक ब्लॅक स्पॉट आलाय, इथे एक आलाय आणि इथे एक आलाय आणि छोटे छोटे असे टायनी बम्प्स आलेत. तुम्हाला दिसत आहेत का नाही माहीत नाही, बट आलेले आहेत. एवढं स्ट्रगल असतं सेन्सिटिव्ह स्किनचं आणि नावं ठेवणाऱ्याला काय जाते. तुमची असेल बाबा मस्त काय म्हणतो ते दणकट स्किन असं दणकट, बट आम्ही ना सेन्सिटिव्ह आहेत, काय करावं आता. तर जाऊ द्या, हे असं आहे, तुम्हाला हेच अपडेट द्यायचं होतं. आता फक्त काही जास्त होऊ नये तसं. आता मला जायचंच आहे डॉक्टरांकडे 2-3 दिवसात. तर चला मग आजच्या ब्लॉगपुरतं एवढंच. भेटते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.